नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न. विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत व्यक्त केली घातपाताची शक्यता. केंद्र सरकारच्या नव्या श्रमसंहितांविरोधात विविध कामगार संघटना 12 फेब्रुवारीला देशव्यापी संप पुकारणार. कोल्हापूर जिल्ह्यात कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती संपात सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी कॉपीसह कोणतेही गैरप्रकार नाहीत. कागल तालुक्यातील दौलतवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याचा धुमाकूळ. 2 महिलांवर केला हल्ला. आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अंगणवाडी कर्मचारी युनियनची कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. केंद्र सरकारच्या नवीन श्रमसंहितांविरोधात कामगार संघटनांनी गुरुवारी 12 फेब्रुवारीला देशव्यापी संप पुकारलाय. कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. संप काळात कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं कामगारांसाठी नवीन श्रमसंहिता आणल्यात. या श्रमसंहितांना कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीसह अनेक कामगार संघटनांनी विरोध केलाय. या श्रमसंहितांमुळे कामगारांच्या हक्कांचं संरक्षण होण्याऐवजी मालकांना अधिक अधिकार मिळत असल्यानं कामगारांची गुलामासारखी अवस्था झाल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी या श्रमसंहितांविरोधात गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारलाय. कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं कॉम्रेड अतुल दिघे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या संपात 10 केंद्रीय कामगार संघटना आणि अनेक फेडरेशन सहभागी होणार आहेत. संप काळात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चानं जात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीला कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनंत कुलकर्णी, सुवर्णा तळेकर, प्रकाश जाधव, नारायण मिरजकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. आज इंग्लिश विषयाचा पेपर होता. कोल्हापूर जिल्ह्यातून 50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडली असून कुठंही कॉपीचा गैरप्रकार घडला नसल्याचं शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा मिळून 177 परीक्षा केंद्रांवर 1,16,626 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर कोल्हापूर जिल्ह्यात 73 परीक्षा केंद्रांवर 50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अनेक विद्यार्थ्यांसोबत पालकसुद्धा परीक्षा केंद्रांवर आले होते. परीक्षा केंद्रावर येताच विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेची खात्री करण्यासाठी धांदल उडाली होती. विद्यार्थ्यांची तपासणी करून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. सकाळी 11 वाजता परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात आलं. यावर्षी कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलंय. परीक्षा केंद्र परिसरात आणि सर्व वर्गखोल्यांमध्ये CCTVच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यामुळं गैरप्रकारांना आळा बसायला मदत होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी परीक्षेसाठी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला होता. कोल्हापूर विभागाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडली. कुठंही कॉपी किंवा अन्य गैरप्रकार घडलेला नाही, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागा जिंकत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष होण्याचा मान मिळवलाय. नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेत मिळालेलं हे यश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना समर्पित केलंय. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सर्वाधिक 20 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलाय. जोरदार मुसंडी मारली आहे.
जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी सत्तेसाठी 35 जागांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुतीचे घटक पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. नामदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत मिळालेलं यश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केलंय. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश दिल्याबद्दल आणि प्रथम क्रमांकावरील पक्ष आणल्याबद्दल मी कोल्हापूरच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हा जो विजय झालेला आहे तो स्वर्गीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या चरणी मी अर्पण करतो. आज हे बघायला माझे नेते अजितदादा हयात असते तर मला फार मोठा आनंद झाला असता. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मित्र पक्षाच्या प्रचंड मेहनत घेतली. हाडानी काढायला त्याचं पाणी त्यांनी केलं यावर त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सर्वच विजयी जिल्हा परिषदेच्या सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालंय. मतदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करत दिवंगत अजित पवारांना आदरांजली वाहिली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडिका कर्मचारी युनियनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली. युनियनच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवत असताना त्यांच्या मूलभूत आणि न्याय्य मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असून बालकांचं पोषण, शिक्षण, लसीकरण, आरोग्य मोहिमा, सर्वेक्षण, निवडणूक कामांसह इतर शासकीय कामांचा वाढता भार त्यांच्यावर टाकण्यात आलाय. मात्र अंगणवाडी सेविकांना त्याबद्दल अत्यल्प मानधन दिलं जात आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली. अंगणवाडीची वेळ 10:30 ते 5 करावी, उन्हाळ्यात ही वेळ 7:30 ते दुपारी 1 करावी, प्रोत्साहन भत्ता सर्व सेविकांना त्वरित देण्यात यावा, मातृवंदना कामाचं ट्रेनिंग द्यावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना देण्यात आलं. यातील स्थानिक स्तरावरील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं. जे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन साहेब यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यापैकी 5 मागण्यांच्या संदर्भात डेप्युटी सीओना त्या ज्या लोकल कोल्हापूर जिल्ह्याच्या स्तरावरती सुटू शकतात. उदाहरणार्थ बँकेमध्ये ज्या कारणांचा उल्लेख पैसे जमा झाल्यानंतर होत नाही त्या बाबतीत तो उल्लेख व्हावा असे पत्र ताबडतोब बँकांना द्या असा आदेश त्यांनी अधीक्षकांना दिलेला आहे. त्याचबरोबर इतर जे आमच्या वेळा बदलण्यात यावा, कारण 9:30 ते 4 अशी वेळ आहे. त्याच्याऐवजी आम्ही 10:30 ते म्हणजे कमी वेळ न करता 10:30 ते 5 या प्रकारची वेळ व्हावी. मातृवंदना योजनेचा ट्रेनिंग या ठिकाणी महिलांना देण्यात यावे. प्रोत्साहन भत्ता जो अनेक सेविकांच्या नावावरती झालेला नाही आहे तो तात्काळ करण्यात यावा. ही मागणी आमची कार्तिकेयन साहेबांनी मान्य केली. येत्या 12 फेब्रुवारी रोजी 1 दिवसीय लाक्षणिक संप असल्यानं अंगणवाड्या आहारासहित बंद राहतील. त्याचबरोबर संप असल्यानं दिवसाचा आहार वाटपाची सक्ती करू नये याची पूर्वकल्पनासुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या सचिव शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, वर्षा लवटे, जयश्री पवार, ममता साठे, रेखा पाटील, भाग्यश्री लकडे, प्रतिभा कांबळे, सुवर्णा माने यांच्यासह इतर अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील जुनं भलं मोठं झाड आज मंगळवारी अचानक कोसळलं. या दुर्घटनेत 2 जण जखमी झालेत तर 2 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील भाऊसिंगजी रोडवरील जुनं भलं मोठं झाड आज मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला सर्किट बेंचच्या संरक्षक भिंतीवर कोसळलं. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झालेत. 2 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. झाड कोसळताना झालेल्या आवाजामुळे नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. CPR रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक, पोलीस यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. CPR रुग्णालय आणि सर्किट बेंचमुळे या परिसरात मोठी वर्दळ असते. सुदैवानं आजच्या दुर्घटनेवेळी जीवितहानी टळली आहे. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. महापालिका कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर हे झाड हटवण्यात आलं. CPR रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीसाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळं झाडाची मुळं उघडी पडल्यानं हे झाड कोसळलं असावं असा अंदाज व्यक्त होतोय. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. तसंच 10वी आणि विविध शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू होत असल्यानं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे. 2 दिवसात फक्त 1 लाख भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय. सध्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे, तर 10वीच्या परीक्षेला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा परीक्षा सुरू असल्यामुळं श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे. शनिवारी आणि रविवार अशा 2 दिवसांमध्ये फक्त 1 लाख भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय. एप्रिल महिन्यापर्यंत परीक्षा सुरू राहणार असल्यामुळं पुढील 2 महिने भाविकांची संख्या घटणार आहे. मागील 2 आठवड्यांपासून अंबाबाई दर्शनासाठी येत असलेल्या बाहेरगावच्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. शनिवारी अवघ्या 46,000 आणि रविवारी 60,000 भाविकांनी दर्शन घेतलंय. 2 आठवड्यांपूर्वी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या एका दिवसाला 1 लाखांवर होती. मात्र सध्या परीक्षांचा कालावधी असल्यानं भाविकांची संख्या घटली आहे. हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं आणि कुशल कारागिरीचं जिवंत प्रतीक असून पारंपरिक हस्तकलेच्या प्रसिद्धीमधून ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल असं मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं. ते भारत सरकारच्या हस्तशिल्प विकास आयुक्त पश्चिम विभागीय कार्यालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमांतर्गत चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भारत सरकारचं हस्तशिल्प विकास आयुक्त पश्चिम विभागीय कार्यालय यांच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमांतर्गत भौगोलिक मानांकन वापरकर्त्यांसाठी 1 दिवसीय परिसंवाद आणि चर्चासत्र पार पडलं. याचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं आणि कुशल कारागिरांचं जिवंत प्रतीक असून पारंपरिक हस्तकलेच्या प्रसिद्धीमधून ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल असं मत व्यक्त केलं. पश्चिम विभागात एकूण 61 GI नोंदणीकृत हस्तकला आहेत. कोल्हापुरी चप्पलांपासून ते इतर पारंपरिक कलाकुसरीपर्यंत अनेक हस्तकलांचा यात समावेश आहे. कोल्हापूरमधील हजारो हस्तकला कारागिरांसाठी एकत्रित व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशानं येत्या काळात 2 एकर जागेवर सुमारे 200 कोटी रुपयांच्या निधीतून प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न लवकरच सुरू केले जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढील 100 दिवसांच्या विशेष मिशन GIच्या माध्यमातून कोल्हापुरातील सर्व चप्पल कारागिरांचे अर्ज भरून घेऊन GI प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचं सांगितलंय. परिसंवादात तज्ज्ञांनी GIचं महत्त्व प्रभावीपणे मांडत पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण, हस्तकलेचं बाजारमूल्य वाढवणं आणि कारागिरांच्या उपजीविकेच्या संधी अधिकाधिक समृद्ध करणं याबाबत माहिती दिली. कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते कारागिरांना GI मानांकन प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील सावंतवाडी आणि तुळजापूर अशा विविध प्रांतातील कारागिरांनी आपले स्टॉल्स लावले होते. यात विविध कलाकुसरींचं 1 दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यावेळी प्रदर्शनाला भेट देऊन खासदार माने आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती घेतली. या कार्यक्रमाला बंगळुरू NIFTचे संचालक डॉक्टर यतींद्र लखाना, मुंबईचे वरिष्ठ सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंह, सहाय्यक निदेशक पल्लवी जांभुळकर, मनोज राठी, हस्तशिल्प संवर्धन अधिकारी आकाश मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला इंग्रजी विषयाच्या पेपरनं सुरुवात झाली आहे.
कुठलाही अनुचित प्रकार आणि गोंधळ न होता इचलकरंजी शहरातील 11 केंद्रांवर 9,832 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिलाय. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला इंग्रजी विषयाच्या पेपरनं सुरुवात झाली आहे. परीक्षेचा पहिला दिवस असल्यानं परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही गर्दी केली होती. सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला प्रत्येक केंद्राबाहेर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची जत्राच फुलली होती. विद्यार्थ्यांना लिखाण साहित्य वगळता सर्व अनावश्यक वस्तू बाहेर ठेवून विद्यार्थ्यांची तपासणी करून केंद्रात प्रवेश देण्यात आला. इचलकरंजी परिसरात 11 परीक्षा केंद्र आहेत. यंदा 11 केंद्रांवर 9,832 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा केंद्रांवरील अनुचित प्रकार रोखण्यासाठी केंद्रांवर बैठी पथकं तसंच 3 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील गौरवाड ते शेडशाळ रस्त्याच्या दर्जाची तपासणी करून कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्वराज्य क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र या संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणं आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. शिरोळ तालुक्यातील गौरवाड ते शेडशाळ या 6 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून काम सुरू आहे. या रस्त्याच्या दर्जाबाबत स्वराज्य क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र या संघटनेनं आक्षेप घेतलाय. या रस्त्याच्या पहिल्या स्तराचं काम झालंय. रस्त्यावरील खडी उखडत असल्यानं स्वराज्य क्रांती जन आंदोलन संघटना आक्रमक झाली आहे. रस्त्याचा दर्जा तपासून या निकृष्ट कामाची चौकशी करावी आणि दोषी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणं आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. संघटनेचे गजानन पवार हे आमरण उपोषणाला बसले असून या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा संघटनेनं दिलाय. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदम मुजावर, जिल्हाध्यक्ष कैलास काळे, राजू गाडीवडर, सुनील रेपे, ओंकार नार्वेकर आदी उपस्थित होते. पंचगंगा स्मशानभूमीला लागून असलेल्या रक्षा विसर्जन घाटाला ओपन बारचं स्वरूप आलंय. याच ठिकाणी अनेक जण गांजा मद्यपान करत असल्यानं पोलिसांनी त्याची दखल घेऊन कारवाई करावी. या घाटाची महापालिकेनं स्वच्छता करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केली आहे. पंचगंगा स्मशानभूमीला लागून रक्षा विसर्जन घाट आहे. या ठिकाणी कोल्हापुरातूनच नाही तर इतर जिल्ह्यातून आणि परराज्यातून सुद्धा नागरिक रक्षा विसर्जन विधीसाठी येत असतात. सध्या हे ठिकाण तळीरामांचा अड्डा बनलंय. फक्त मद्यपीच नाहीत तर गांजा ओढणारी मुलंसुद्धा इथं बसलेली असतात. रात्रीच नाही तर दिवसासुद्धा इथं असंच चित्र पाहायला मिळतं. घाटाकडं पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं मद्यपी याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वादावादीचे प्रसंगसुद्धा घडतात. एखादा अनुचित प्रकार घडण्याआधी या मद्यपी आणि गांजा ओढणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा. तसंच महापालिकेनं संपूर्ण भागाची स्वच्छता करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी व्यक्त केली आहे. पण आत्ताचा हा घाट बघितला तर हा ओपन बार झालेला आहे. या ठिकाणी दिवसभर दारू पिणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर रात्री या ठिकाणी 7 ते 10 दारू प्यायला लोक नागरिक इथं या ठिकाणी दारू पित आहेत आणि मुळात गांजाचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आज ज्यावेळी सकाळी ते रक्षा विसर्जनाला लोक कोल्हापुरात येत असतात त्यावेळी या घाटावर रक्षा सोडायला येतात. त्यावेळी हा परिसर सगळ्या दारूच्या बाटल्याचा खचानं भरलेला दिसत असतो. मग माझी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी का लक्ष घालत नाही. आज जो गांजाचा सोसाडा झालेला आहे किंवा ह्या घाटाची दुरावस्था व्हायला लागलेला आहे. या ठिकाणी अनेक मद्यपी दारूचा अड्डा तयार करत आहेत. मग पोलीस प्रशासन काय करायला लागले. माझी पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि SP साहेबांना विनंती आहे की ह्या ठिकाणी जी मद्यपी आहेत किंवा गांजा ओढणार आहेत यांचा बंदोबस्त करावा. तसेच महानगरपालिकेला पण मला सांगायचं आहे, एवढा चांगला घाट आहे हा. ह्या ठिकाणी साधी स्वच्छता नाही. ह्या ठिकाणी केस दहन केले जातात. केस दान केल्यानंतर ती केस ज्या ठिकाणी विल्हेवाट लावायचे त्या ठिकाणी तिला साधी कचरा कुंडी नाही का काही नाही. या ठिकाणी कोपऱ्यामध्ये पडलेले आहेत. ह्यो जो घाट माझ्या मागं बघितलेला इथं साधं लोटून काढलं जात नाही. या भागातल्या आरोग्य निरीक्षक किंवा सफाई कर्मचारी काय करतात माहीत नाही. झाडं झोडपं उगवलेले आहेत. केस तशीच या ठिकाणी सगळे पडलेले आहेत. मग महानगरपालिकेचे कर्मचारी कसला पगार घेतात.
अशी परिस्थिती फक्त याच घाटापुरती मर्यादित नाही, तर शिवाजी पुलाखाली सुद्धा दिवसाढवळ्या असे प्रकार सुरू असतात. कोल्हापूरमध्ये अलीकडच्या काळात गांजाची सहज उपलब्धता वाढल्यामुळं मद्यपींसमोरच गांजा ओढणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळं पोलीस प्रशासनानं याला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. कागल तालुक्यातील दौलतवाडी इथं पिसाळलेल्या कोल्ह्यानं 2 महिलांवर हल्ला केलाय. यामध्ये 2 महिला जखमी झाल्या असून जखमी महिलांना मुरगुडमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कागल तालुक्यातील दौलतवाडी इथं सकाळी गावातील विहिरीवर धुणं धुण्यासाठी गेलेल्या 2 महिलांवर शेजारच्या शेतातून अचानक आलेल्या कोल्ह्यानं हल्ला केलाय. बेसावध अवस्थेत असलेल्या महिलांच्या हातापायांना चावा घेतल्यानं महिला जखमी झाल्यात. महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलांची सुटका केली. जखमी महिलांना मुरगुडमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. या परिसरात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असतानाही वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. वन्य प्राण्यांपासून लोकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाची असून याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थ संबंधित विभाग, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार करणार आहेत. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेतील आंबील यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडली. सौंदत्ती यात्रेवरून परतल्यानंतर रेणुका माता मंदिराच्या पटांगणावर भरलेल्या या यात्रेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राधानगरीतील कसबा वाळवे इथली आंबील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. सौंदत्ती यात्रेवरून परतल्यानंतर गावातील रेणुका माता मंदिराच्या परिसरात आंबील यात्रा साजरी करण्याची परंपरा आहे. या यात्रेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यात्रेदरम्यान गावातील वाहनधारकांनी आपापल्या वाहनांवर पारंपरिक पद्धतीनं लिंब काढण्याचा विधी पार पाडला. संपूर्ण परिसर उदगाई उदच्या घोषानं दुमदुमून गेला होता. ग्रामस्थांच्या एकोप्याचं आणि परंपरेचं दर्शन घडवणारी ही आंबील यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडली. यात्रेत श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम दिसून आला. चिन्मय मिशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारतात चिन्मय अमृत यात्रा अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ही दिव्य अमृत यात्रा कोल्हापूर शहरात गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता येणार आहे. चिन्मय मिशन कोल्हापूरचे प्रभारी स्वामी दत्तराजानंद यांनी ही माहिती दिली. चिन्मय मिशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारतात चिन्मय अमृत यात्रा या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. जनसेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशानं प्रेरित होऊन देशभरातील 10 लाख युवकांना पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी यांनी राष्ट्रासाठी केलेल्या आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची ओळख करून देणं हा या यात्रेमागचा उद्देश आहे. ही दिव्य अमृत यात्रा कोल्हापूर शहरात गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता जनता बाजार चौकात येणार आहे. चिन्मय मिशन कोल्हापूरचे प्रभारी स्वामी दत्तराजानंद यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. ही शोभायात्रा श्रीराम विद्यालय राजारामपुरी मार्गे चिन्मय पुष्पांजलीपर्यंत पोहोचेल. शोभायात्रेनंतर सकाळी 11:30 वाजता देशभक्त रत्नापांना कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स इथं चिन्मय मिशन युवा केंद्राचे प्रमुख स्वामी अनुकूलानंदजी आणि स्वामी प्रत्यानंदजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. संध्याकाळी 6:30 वाजता चिन्मय पुष्पांजली प्रतिभानगर मेन रोड कोल्हापूर इथं आयोजित कार्यक्रमामध्ये चिन्मय मिशनचे कार्य आणि पूज्य गुरुदेवांच्या जीवनावर एक चित्रफित दाखवली जाणार आहे. त्यानंतर IPS दीपक पांडे हे चिन्मय मिशन एक प्रेरणा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं स्वामी दत्तराजानंद यांनी सांगितलं. गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी यांच्या पादुका आणि त्यांच्या इतर स्मृतिचिन्हांसहित ही अमृत यात्रा 35,000 किलोमीटरचा प्रवास करून भारतातील सर्व चिन्मय मिशन केंद्रांना भेट देऊन ऑक्टोबर 2026 मध्ये नवी दिल्ली इथं पोहोचल्यानंतर या यात्रेचा समारोप होणार आहे. 23, 24, 25 ऑक्टोबर 2026 या 3 दिवशी नवी दिल्लीतील भारत मंडप इथं जागतिक स्तरावरील सर्व चिन्मय मिशन केंद्रांचा मेळावा होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला चिन्मय मिशनचे अध्यक्ष हसमुखभाई शहा, स्नेहल कारंडे, विलास गंभीरे, अभय मगदूम आदी उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते त्या विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत घातपाताची शंका व्यक्त केली आहे.
अपघाताच्या अनुषंगानं उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. 28 जानेवारीला महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अपघाताच्या दिवशीच सायंकाळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात आहे असं विधान केलं. पण अपघाताबद्दलच्या शंका थांबताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आज सुमारे 1.5 तास पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे अजितदादा कारनं बारामतीला येणार होते, विमानानं का यावं लागलं, विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी त्याची पूर्ण तांत्रिक तपासणी केली होती का, यासह अन्य प्रश्न उपस्थित करत हे विमान ज्या कंपनीचं होतं त्या कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करत कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आमदार रोहित पवार यांनी पायलट कॅप्टन सुमित कपूर यांच्या व्यसनांचा मुद्दा उपस्थित करतानाच वैमानिक का बदलले असाही प्रश्न उपस्थित केलाय. शेवटच्या मिनिटात ट्रान्सपॉन्डर बंद का करण्यात आलं आणि मुख्य पायलटच्या आवाजाचं रेकॉर्डिंगमध्ये का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मुख्य पायलटनं रनवे 29वर उतरणं सोपं असताना रनवे 11वर उतरण्याचा निर्णय का घेतला, असे सवाल उपस्थित करत घातपाताची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दादांचा दौरा का बदलला, विमानाची वेळ बदलली गेली का, पायलट खरंच बदलले का बदलले, असे काही प्रश्न आहेत. मग त्यानंतर केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आला का, ATC ट्रान्सक्रिप्ट, आणि या अहवालामध्ये का त्याच्यामध्ये डिस्परन्सी आली, का त्याच्यामध्ये फरक आलेला आहे, मधील वेळेची विसंगती का आली, पायलट रडारचा 1 मिनिट आधीच ते जो ट्रान्सपॉन्डर आहे तो का बंद झाला, का बंद केला गेला, व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झालं, जर टेक ऑफ पुण्याचं एअरपोर्ट बॅकअप पकडून केलं असेल तर लँड करण्याचा प्रयत्न का तिथं झाला, असा आमचा प्रश्न आहे. रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का. त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय. तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजकडनं पाहिजे. पण मग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सरकारी एजन्सी हे योग्य पद्धतीने काम करू शकतं का, करू शकतं. पण लोकांच्या मनामध्ये शंका आहे. काही दिवसांपूर्वी माजी अधिकारी ज्यांनी अजितदादांवरच टीका केली होती, त्या अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं की ठीक आहे, दादांचं माझं एवढं चांगलं नव्हतं, पण मग एन्क्वायरी करत असताना जर सरकारीच एजन्सी करणार असेल तर त्यांना जसं पाहिजे तसंच ते एन्क्वायरी करू शकतात. म्हणून आमचं परिवाराचं आणि कार्यकर्ता म्हणून आणि दादा हे आमचे नेते म्हणून आम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंका या एक्सटर्नल एजन्सीकडनं त्या ठिकाणी घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या नावं मी पुढे जाऊन तिथं आपल्याला सांग, BEA ब्युरो ऑफ एन्क्वायरी अँड अनालिसिस फॉर सिव्हिल एव्हिएशन फ्रान्स ही एक चांगली कंपनी आहे. त्यानंतर AAIB UK ही दुसरी एक चांगली कंपनी आहे. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, कारण का ही कंपनी बंबार्डियर ही कॅनेडियन कंपनी आहे, पण हे विमान मॅन्युफॅक्चर अमेरिकेत झालंय. अमेरिका जे कुठलं विमान मॅन्युफॅक्चर होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन ही एजन्सी अमेरिकेची तिथं करते. त्यामुळे या तिघीपैकी ज्या कुठल्या चांगली आहे, नाहीतर त्यातल्या 2 एजन्सीकडे हे काम तिथं देण्यात आलं. ब्लॅक बॉक्सचे तपशील अजित पवारांच्या कुटुंबियांना ऐकू द्यावेत आणि अपघाताच्या परिस्थितीबाबत अचानक निर्णय का घेण्यात आले याची उत्तरं मिळावीत, अशी मागणी करत आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द इथं आज सकाळी थरारक घटना घडली. गावातील आनंदा शंकर कांबळे यांच्या घरात अचानक गवारेडा घुसल्यानं एकच खळबळ उडाली. या घटनेत घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द इथले आनंदा शंकर कांबळे यांच्या घरात आज सकाळी गव्यानं प्रवेश केला. यावेळी घरात महिला आणि लहान मुलं होती.
त्यांची तारांबळ उडाली. गव्यानं आक्रमकपणे घरातील साहित्याची नासधूस केली. घराच्या पुढील बाजूनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना गवा रेडा दरवाजामध्ये अडकला. यावेळी गावकऱ्यांनी धाडस दाखवत दरवाजा ओढून काढत गव्याला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर गवा साकेकडील जंगलाच्या दिशेनं निघून गेला. सुदैवानं कांबळे यांच्या कुटुंबातील कुणी गव्याच्या हल्ल्यात जखमी झालं नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत होणारा शिरकाव रोखण्यासाठी वनविभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न. विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत व्यक्त केली घातपाताची शक्यता. केंद्र सरकारच्या नव्या श्रमसंहितांविरोधात विविध कामगार संघटना 12 फेब्रुवारीला देशव्यापी संप पुकारणार. कोल्हापूर जिल्ह्यात कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती संपात सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी कॉपीसह कोणतेही गैरप्रकार नाहीत. कागल तालुक्यातील दौलतवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याचा धुमाकूळ. 2 महिलांवर केला हल्ला. आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अंगणवाडी कर्मचारी युनियनची कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.